मतदार यादी घोटाळ्याविरोधात काँग्रेस राज्यव्यापी अभियान राबवणार, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये गडबड घोटाळा करून भाजपा युतीने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विजय मिळवला आहे आणि या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. परंतु केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असंविधानिक सरकार स्थापन करण्यात आलं होतं, तर त्यानंतर विधानसभेत मतांची चोरी करून आलेले भाजपा युतीचे हे फिक्सिंग सरकार आहे. मतदार याद्यांच्या घोटाळ्याची माहिती देण्यासाठी काँग्रेस पक्ष जनजागृती अभियान करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य गुरदीप सप्पल, डेटा ॲनालिटिक्स विभाग आणि प्रोफेशनल काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि सहप्रभारी BM संदीप, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीतील घोळ आणि वाढवलेले मतदार या संदर्भात राज्यभरातील 30 विधानसभा मतदारसंघातील प्रतिनिधींची बैठक टिळक भवन येथे पार पडली. महाराष्ट्राचं सरकार हे महसुली तुटीत आहे आणि याची फार मोठी किंमत ही महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना चुकवावं लागत आहे. विकासात्मक कामांचा वेग मंदावलेला आहे, तर दुसरीकडे मूलभूत अधिकार स्वरूपात आरोग्य आणि शिक्षण हे मूलभूत अधिकार आहे. कारण प्रत्येक माणसाला जिवंत राहण्याचा अधिकार आपल्या संविधानाने दिलेला आहे आणि तदनंतरच्या काळात सर्व शिक्षा अभियान आणि शिक्षण हक्क कायदा आणून शिक्षणाचा देखील हक्क हा तमाम नागरिकांना दिलेला आहे. आणि सरकार हे आता तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत आहे. मोठ्या प्रमाणावर सरकारी तिजोरीतला पैसा हा वेगवेगळ्या योजनांवर कुठेतरी वळती करण्यात आलेला आहे आणि पर्यायाने तिजोरीमध्ये खणखणाट आहे. अशा परिस्थितीत सरकार काय करतंय तर शाळा बंद करतंय. कोणत्या शाळा बंद करतंय तर सरकारी मराठी शाळा बंद करते, जी बाब अत्यंत संतापजनक आहे. आणि दुसरीकडे आरोग्य विभागाच्या योजनांना कात्री लावलेली आहे. त्यामुळे दोन्ही योजनांवरचा शिक्षण आणि आरोग्य विभागावरचा जो पैसा त्यांनी कपात केलाय हा निंदनीय आहे आणि हे सरकार संविधानाच्या अनुसार काम करत नाही आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करत नाही, हे या निमित्तानं सिद्ध होतंय. ही अत्यंत शरमेची बाब आहे. हे भाजपचं सरकार आहे आणि भाजपसोबत अजून त्यांचे मित्रपक्ष आहेत. पहिले डबल इंजिन सांगितलं, मग टिबिल इंजिन लावलं सांगितलं. मात्र हे तिन्ही इंजिन जे आहेत हे आता महाराष्ट्राचे मूलभूत अधिकार खायला निघालेले आहे. यांच्याजवळ जर खरंच धमक असेल आणि खरंच यांनी जे मोदीच्या नावावर जे मतं मागितले आहेत आणि मोदींजवळ यांची जर चलती असेल तर या तिघांनी दिल्लीत जाऊन बसावं आणि महसूल तूट जी आहे ती भरून काढण्याकरता त्या ठिकाणी स्वतःची पत आणि जर असेलच तर वजन वापरावं आणि अतिरिक्त निधी आणावा आणि कुठल्याही परिस्थितीत शिक्षण व आरोग्य या विभागामध्ये त्यांनी कपात आणू नये, हे या निमित्ताने आम्ही सांगत आहोत. अन्यथा काँग्रेस पक्ष आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे देखील या निमित्ताने मला सांगायचं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.